नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर झालेला आहे। तर आपल्या या ठिकाणी पहा पोस्ट क्लार्कचा या ठिकाणी पेपर आलेला आहे। तर दिनांक तुम्ही हे पाहू शकता 26/4/2026, टाईम आहे 1 तास, टोटल मार्क आहेत पहा 90 आणि क्वेश्चन बुकलेट सिरीज आहे बी। तर यामध्ये पहा आपण मराठी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता, हे मराठीचा प्रश्न आहे। पुस्तक या शब्दाचा आवश्यक घटक असलेला शब्द आपल्याला निवडायचा होता। तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन बी, पाने। नंतर पहा प्रश्न क्रमांक 19 असा होता, डॅश हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठाची अधिसूचना जाहीर केली। तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन बी, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी। पुढचा प्रश्न होता, पुढील कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही। या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन सी, मी। मी हे सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही। पुढचा प्रश्न होता पहा प्रश्न क्रमांक 24 असा आहे, पहा खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमांकाने लावायचे होते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी, 3, 1, 4, 5, 2। म्हणजेच पहा पहिलं काय होईल, गुन्हा होईल, नंतर काय होईल, पोलीस येतील, नंतर काय होईल, पोलीस हे न्यायाधीशाकडे नेतील, आणि पाचवं काय आहे, न्यायाधीश हे न्याय निर्णय देतील, आणि सहावं काय होईल, निर्णय झाल्यानंतर आरोपीला शिक्षा होईल। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन डी। प्रश्न क्रमांक 25, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय डॅश येथे आहे। तर नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन डी, पुणे या ठिकाणी आहे। कुठे, पुणे या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न होता पहा प्रश्न क्रमांक 27, मांजर उंदीर पकडते या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा होता। तर मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग कोणता होईल, ऑप्शन क्रमांक ए पहा कर्तरी। या प्रश्नाचं उत्तर होईल कर्तरी। प्रश्न क्रमांक 31 पहा, महाराष्ट्र विधानसभेत डॅश जागा आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम सोपा प्रश्न होता। तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये पहा एकूण ऑप्शन ए 288। या प्रश्नाचं उत्तर होईल 288। प्रश्न क्रमांक 33 असा आहे, वाक्यप्रचार पूर्ण करा, वाचाल तर डॅश। तर वाचाल तर वाचाल। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 37 असा आहे, डॅश हे पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ए, पुणे। पुणे हे पूर्वेचे ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक सी, नवरात्र। कोणतं, नवरात्र हा शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43, डॅश हे लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते। तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन ए, गोपाळ हरी देशमुख हे पहा लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते। पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 45, वाजत गाजत साजत आज तया अना हो याचा अलंकार ओळखायचा होता। तर याचा अलंकार कोणता होईल, ऑप्शन क्रमांक ए पहा अनुप्रास होईल। काय होईल, अनुप्रास असा होतो। प्रश्न क्रमांक 48 पहा, खालील शब्दापैकी भिन्न वर्गीय असलेला शब्द आपल्याला ओळखायचा होता। तर या ठिकाणी पहा शब्द दिलेले आहेत, खंजीर, हातोडा, सुरी, तलवार। तर काय आहे भिन्न वर्गीय असलेला शब्द, तर काय होईल, ऑप्शन बी पहा हातोडा होईल, हातोडा। तर हातोडा हे काय करते, तर ते ठोकण्याचं काम करते, आणि खंजीर, सुरी, तलवार हे जे आहेत तर ते पहा धारदार शस्त्र आहेत। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन बी, हातोडा।
पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 49, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना डॅश या वर्षी झाली. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झालेली आहे, तर ती 1862 म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. कधी? 14 ऑगस्ट 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 51, श्री गणेशा करणे म्हणजेच डॅश. तर श्री गणेशा करणे म्हणजेच पहा, पहिला आहे पहा गणपतीला नमस्कार करणे म्हणजेच हे नाही. दुसरा आहे पहा वस्तू बुडवणे म्हणजे हे पण नाही. तिसरा आहे पहा काम बंद करणे म्हणजेच हे पण नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी. यापैकी एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 54 पहा, भिन्नवर्गीय घटक आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला शब्द दिलेले आहेत चहा, रबर, वेलची आणि खडू. तर यापैकी पहा कोणता आहे, तर ऑप्शन, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी खडू. खडू हे काय आहे पहा, खनिजजन्य पदार्थ आहे. कोणता? खनिजजन्य. खडू हा खनिजजन्य पदार्थ आहे. तर चहा, रबर आणि वेल हे काय आहे, तर ते शेतातून मिळणारी उत्पादने आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन डी. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश या वर्षी झाली. तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही ऑप्शन क्रमांक ए 1960 म्हणजेच 1 मे 1960 आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 57 पहा, व्याकरणदृष्ट्या अयोग्य जोडी आपल्याला निवडायची आहे. तर व्याकरणदृष्ट्या अयोग्य जोडी कोणती होईल, ऑप्शन बी पहा विद्वान, विद्वंती हा पहा अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 60, अस्थमा लंग्स. तर कंजेक्टिव्हायटिसला काय होईल, तर आईज होईल. कंजेक्टिव्हिटी हा डोळ्याचा आजार आहे. पुढचा प्रश्न पहा, 61, भूदान आंदोलनाची सुरुवात डॅश यांनी केली. तर भूदान आंदोलनाची सुरुवात कोणी केलेली होती, तर ते आचार्य विनोबा भावे. कोणी? ऑप्शन ए आचार्य विनोबा भावे यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 63, वाक्य पूर्ण करा. डॅश रचिला पाया डॅश झाले कळस. तर वाक्य पूर्ण करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ज्ञानदेव तुका. कोण होईल, ज्ञानदेव तुका. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा, तरंगणे बुडणे. तर होडी काय होईल, तर होडी होईल पहा पाणबुडी. काय होईल, ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 67, लोकमान्य टिळक यांनी डॅश वृत्तपत्र सुरू केले होते. तर लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते, तर ते ऑप्शन ए पहा केसरी. कोणते? केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेले होते, जे की केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. तर मराठा हे जे होते तर ते इंग्रजी वृत्तपत्र होते. चा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते वाक्य मराठी व्याकरणासंबंधित बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन डी ना 1 ना 2. म्हणजेच शब्दाच्या 5 जाती आहेत आणि दुसरं शब्दाच्या जातीपैकी सर्वनाम हे अविकार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 73, पानिपतचे तिसरे युद्ध सन डॅशमध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ए 1761. तर पानिपतचे तिसरे जे युद्ध आहे तर ते 1761 अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेलेले होते. पुढचा प्रश्न पहा, जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन डी पहा विशेषण होईल. काय? जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 77 असा आहे, खाली दिलेल्या शब्दामधून भिन्न वर्गीय शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा पोहणे, नौकानयन, डुबकी मारणे आणि उडणे.
या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक डी पहा, उडणे हा भिन्नवर्गीय शब्द आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 78. जास्तीत जास्त विमा कंपन्या किनारपट्टी भागातील आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे डॅश भागामध्ये मालमत्ता विम्याची विक्री मर्यादित करत आहेत. तर काय होईल याचं? ऑप्शन सी पहा, संवेदनशीलता. काय होईल? संवेदनशीलता भागामध्ये मालमत्ता विम्याची विक्री मर्यादित करत आहेत. चा प्रश्न आहे, उमेदवारांना वयोमर्यादेची सवलत देण्याबाबत डॅश मते आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन बी भिन्न आहे. उमेदवारांना वयोमर्यादेची सवलत देण्याबाबत भिन्न मते आहेत. पुढील प्रश्न आहे, ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला डॅश म्हणतात. तर ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन डी पहा, नास्तिक म्हटले जाते. काय म्हटले जाते? नास्तिक. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 86. थर्मामीटर तापमान तर ग्लुकोमीटर हे काय? तर थर्मामीटर हे तापमान मोजण्यासाठी केले जाते, तर ग्लुकोमीटर हे मोजण्यासाठी काय केले जाते? तर ते ऑप्शन सी पहा, शरीरातील द्रव. कशासाठी? शरीरातील द्रव मोजण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दापैकी कोणता शब्द हा इतरांशी संबंधित नाही? या पहा, इंच, औस, सेंटीमीटर आणि यार्ड यापैकी इतरांशी संबंधित नसलेला शब्द कोणता आहे? तर ते ऑप्शन बी पहा, औस हा इतरांशी संबंधित नसलेला शब्द आहे.